महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे। गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा। जय भीम, नमस्कार। राकेश मोहिते यांनी ही बातमी पाठवली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यांमध्ये दलित वस्ती सुधार निधी हा सरकार देतो, पण हा निधी खरोखरच त्या दलित वस्तीला पोहोचतो का, असा सवाल राकेश मोहिते यांनी उपस्थित केला आहे। गेल्या 2014 पासून सर्व दलित वस्ती निधी सरसकटपणे लाटला जात आहे। याकडे सर्व सामाजिक संघटना व पक्ष दुर्लक्ष करत आहेत। हा भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे आणि असाच एक प्रकार म्हणजे नवी मुंबई महापालिका तब्बल 3 ते 4 झोपडपट्टी करोडो रुपयाचा घोटाळा आणि जी अस्तित्वात नसलेली अयप्पा झोपडपट्टी त्याच्यावरती दरवर्षी लाखो करोडो रुपये खर्च केले जातात, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत। पेपर वस्ती झोपडपट्टी आहे, पण वस्ती झोपडपट्टी नाही, हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे। आणि त्या भ्रष्टाचाराच्या खिलाफ राकेश लक्ष्मण मोहिते राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रियाताई सरोदे यांच्या नेतृत्वाखाली उद्या 20 ऑगस्ट 2026 रोजी नवी मुंबई महापालिकेवर जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। या मोर्चाला शेकडोंनी उपस्थित राहावं असं आवाहन राकेश मोहिते यांनी केलं आहे। ते काय म्हणाले ते आपण या पुढील व्हिडिओत पाहू। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। गेल्या अनेक वर्षापासून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित वस्ती सुधार निधी येतो, तो जातो कुठं याकडे आपल्या समाजाने दुर्लक्ष केलेलं आहे। व स्थानिक जे काही नगरसेवक असू दे, आमदार असू दे, हे सर्व घोटाळे करत असतात। गेल्या 2014 पासून CBD बेलापूर नवीनगर महापालिकेमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा होता। बेलापूरमध्ये 4 झोपडपट्ट्या दाखवण्यात आल्या, त्यातल्या 3 झोपडपट्ट्या तिथं आहेत आणि 4थी झोपडपट्टी फक्त कागदोपत्री आहे, ती म्हणजे अयप्पा झोपडपट्टी। अयप्पा झोपडपट्टी चोरीला गेली, अस्तित्वात नसतानासुद्धा ती झोपडपट्टी दाखवून प्रत्येक वर्षाला करोडो लाखोंचा घोटाळा होत आहे। ही फक्त एका महानगरपालिकेची गोष्ट नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण राज्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये हा भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे आणि हे सरकार स्वतःहून भ्रष्टाचारी आहे। म्हणून आपण हा संपूर्ण भ्रष्टाचार काढून दाखवणार आणि येणाऱ्या 21 तारखेला आपण नवी मुंबई महानगरपालिकेवरती आपण सर्व पक्ष आणि संघटना मिळून जन आक्रोश आंदोलन करीत आहोत। तरी आपण सर्वांनी या आंदोलनाला हजारो लोकांच्या संख्येने सामील व्हा आणि होणारा घोटाळा आणि लोकांचं होणारं नुकसान हे थांबवूया। तर माझी सर्व समाजाला व सर्व संघटना पक्षांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीवर सर्वांनी एकजूट होऊन 21 तारखेला सकाळी 11 वाजता नवीन महापालिकेवरती हजर होऊन ह्या लढाईला यश द्या। दर वर्षाला दलित वस्तीचा निधी येतो, लाईट, रस्ते, पाणी सर्व काही येतो, पण तो जातो कुठं याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे। कोणी दुर्लक्ष करू नये, सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे। आणि आता आम्ही कुणाला सोडणार नाही। ज्या लोकांनी हा भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि जे अधिकारी याच्यामध्ये आहेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। जय भीम। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। गेल्या अनेक वर्षापासून दलित वस्तीचा जो घोटाळा आहे तो प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा भ्रष्टाचार वाढतच चाललेला आहे। गेल्या 2014 पासून तरी सरकार कानाडोळा करून हा भ्रष्टाचार अजून चालूच आहे। अशीच एक घटना घडलेली आहे, ती म्हणजे बेलापूर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अयप्पा झोपडपट्टी चोरी गेलेली आहे व तिथेला अजून 3 झोपडपट्ट्या असे जवळजवळ दलित वस्ती सुधार निधी हा लाटला गेलेला आहे। आणि याचा पडसाद उमटण्यासाठी आम्ही 21 तारखेला तरी येणाऱ्या
ह्या पर्वाच्या 21 तारखेला नवी मुंबई महानगरपालिकेवरती आम्ही जन आक्रोश मोर्चा सर्व पक्ष आणि संघटना मिळून हा महामोर्चा करून ह्या सरकारला धडा शिकवून आम्ही राहणार नाही आणि त्यांना अल्टिमेट केल्याच्या नंतर अजूनही मोठं आंदोलन करण्यात येईल. जय भीम. सेक्टर 8 सीबीडी बेलापूर या ठिकाणी सर्वांना जय भीम जय शिवराय. सीबीडी बेलापूर सेक्टर 8 नवी मुंबई या ठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, संभाजीनगर तसेच दुर्गामाता नगर हे 3 नगर आहेत. पण अधिकाऱ्यांनी अयप्पा झोपडपट्टी हे अजून एक नाव कागदपत्री ऍड करून त्या ठिकाणी बरेच वर्ष झालं दलित वस्ती सुधारित निधी योजनेचे किंवा अजून बऱ्याचशा योजनांचे तिथे निधी वापरले गेलेले आहेत. पण ती अयप्पा झोपडपट्टी ही अस्तित्वातच नाही. हा माझा एक प्रश्न महानगरपालिकेच्या समोर मी उपस्थित केला असता त्यांनी फक्त एक कागदपत्री नाव दिलेलं आहे आणि त्याच्या कागदपत्राच्या नावावरती लाखो करोडोचे दर वर्षानुवर्ष त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत आलेले आहेत. त्या अनुषंगाने अयप्पा झोपडपट्टी कुठेही अस्तित्वात नाही हाच प्रश्नचिन्ह मी उपस्थित केल्यानंतर आम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या 21 ऑगस्टला शुक्रवारी येत्या 21 ऑगस्टला आम्हाला मिळावीत आणि ह्या अनुषंगाने आम्ही दलित वस्ती जन आक्रोश आंदोलन नवी मुंबई महानगरपालिका इथे करत आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांच्या हक्कासाठी, दलितांच्या हक्कासाठी, बहुजनांच्या हक्कासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावे व आपल्या निधीच्या झालेल्या घोटाळ्याचा जाब प्रशासनाला विचारावा एवढीच एक विनंती मी करत आहे. सर्वांना जय भीम जय शिवराय. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.